प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट। राज्यातील सध्याच्या राजकारणावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर शक्य तिथे युती करण्याची अमित शहांची भूमिका। संजय राऊतांनी शिवतीर्थावर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट। भेटीत मनसे शिवसेना उपाठाच्या युतीसह जागा वाटपावर चर्चा। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा येत्या 1 ते 2 दिवसात होणार। मनसेचे नेते बाळा नांदगावकरांचं मोठं वक्तव्य। जागा वाटपाबाबत तिढा लवकरच सुटेल, बाळा नांदगावकरांना विश्वास। शिवाजी पार्कवर धडाडणार ठाकरे बंधूंची तोफ। दोन्ही बंधू एकाच मंचावरून करणार भाषण। मनसेनं मागितली 11 आणि 12 जानेवारीची परवानगी। येत्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार, संजय राऊत यांची माहिती। सूर्य आणि चंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत। मुंबई तोडण्यासंदर्भातील मुद्द्यावरून राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। तर या घोषणा फडणवीसांनी देऊ नयेत म्हणत केला हल्लाबोल। मुंबई मनपाच्या जागांबाबत भाजप आणि आरपीआयची बैठक। आरपीआयकडून 8 ते 10 जागांची मागणी, तर भाजप आपल्या कोट्यातून 2 ते 3 जागा द्यायला तयार, सूत्रांची माहिती। आगामी पालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यावर चर्चा। सुप्रिया सुळेंनी आघाडीबाबत फोन केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांचा दावा। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको। जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार। मुंबईत उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी। बॅनर कुणी लावलं अस्पष्ट। वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मेळावा करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया, या शीर्षकाखाली मेळावा आयोजित। आदित्य ठाकरे काय आरोप करतात हे बघायचं। मुंबईमध्ये महायुतीसोबत लढण्यास राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव नलावडे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्याचं समजतंय। मुंबईमध्ये एकत्र लढण्याबाबत नलावडेंकडून शेलारांसोबत चर्चा करण्यात आलेली आहे। मात्र जोवर नवाब मलिक यांच्याकडे पक्षाची सूत्रे आहेत तोवर महायुतीत काही चर्चा होणार नाही, असं शेलार यांनी पुनरुच्चार केल्याचंही समजतंय। नवाब मलिक यांच्याबाबत भाजपानं भूमिका ठाम घेतलेली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी तुषार अधिक माहिती देतील। तुषार, काय या संदर्भातले अपडेट आहेत? काल रात्री उशिरा भाजपचे प्रभारी आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नलावडे यांची आशिष शेलार यांच्या घराण्यामध्ये भेट झाली। आशिष शेलार यांच्यासोबत संवाद साधत असताना शिवाजीराव नलावडे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली की महायुतीसोबत लढण्यास आम्ही इच्छुक आहोत। मात्र शेलारांनी देखील जोपर्यंत मुंबईमधील सूत्र नवाब मलिक यांच्या ताब्यामध्ये आहेत तोपर्यंत तुम्हाला आम्ही सोबत घेणार नाही। ज्या दिवशी नवाब मलिक यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईमधील सूत्र काढली जातील तेव्हा तुम्हाला घेण्यासंदर्भामध्ये आम्ही संवाद साधू पुढच्या पातळीवरती। त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष देखील मुंबईमध्ये महायुतीसोबत येण्यासंदर्भात आपल्याला इच्छुक झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण की यापूर्वीच भाजपाचे प्रभारी आशिष शेलार यांनी स्पष्ट इशारा दिला होता, जोपर्यंत नवाब मलिक यांच्यासोबत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहेत किंवा नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भातले अधिकार आहेत तोपर्यंत त्यांना आम्ही सोबत घेणार नाही, यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र आता आपल्याला महायुतीमध्ये दिवसेंदिवस डेव्हलपमेंट होताना पाहायला मिळतात। आता शिवाजीराव नलावडे आपल्याला आशिष शेलारांच्या भेटीला आल्या कारणामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी ही महायुतीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। करतो, पण जर आमचा एक चांगला मार्ग जर त्यातून निघाला, सन्मान्य मार्ग जर त्यातून निघाला तर निश्चित आम्ही या संदर्भात युती करू। पण आम्ही महायुतीच्या बाजूचेच आहोत, आम्हाला युती करायची आहे ही आमची भूमिका आहे। आम्ही असं म्हणणार नाही की काही जर आम्ही तोडून टाकू, आमचं एकटं लढू, आम्ही अजून अशी भूमिका आमची घेतलेली नाही।
दादा का बोलले ते मला कळालं नाही, पण आधी आपण बसलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यानंतर मग असं एकदम टोकाचं बोललं पाहिजे, मला असं वाटतं. भाऊ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यासोबतच अमित शहानी जिथे शक्य असेल महापालिकेत तिथे युती करा असा सल्ला दिला असं देखील समजतंय. हे धोरणच आहे आमचं. आम्ही शक्यतोवर महायुतीच्या बाजूनेच आहोत. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीच करणार आहोत, पण ज्या ठिकाणी अतिशय मग खूप ताणाताणी आहे, जमतच नाही आहे, तर मग अशा ठिकाणी मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत. मला वाटतं ही भूमिकासुद्धा वरच्यांचीच आहे, ही भूमिकासुद्धा वरच्यांची आहेच. आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतेक महायुतीच, पण शक्य नसेल तर काही प्रमाणामध्ये मैत्रीपूर्ण लढत. भाऊ, नाशिकचं तुम्ही बोललात, शिंदेची शिवसेना असेल पण राष्ट्रवादीचं काय? राष्ट्रवादी अजित पवार ती पण तुमच्यासोबत राहणारे महायुतीमध्ये की काय? आज अजून काही ठरलं नाही. आम्ही निश्चित त्या संदर्भात बोलणे करू, त्यांचे काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. मी सांगितलं आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये नाशिकमध्ये आहोत, पण आमच्या जागाच तेवढ्या या ठिकाणी आहेत, आमची ताकद तेवढी या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहे. नाशिकच्या मतदारांचा, लोकांचा विश्वास भाजपवर आहे, देवेंद्रजींवर आहे, मोदीजी साहेबांवर आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या भावाच्या भूमिकेत त्या ठिकाणी राहायचं आहे. आम्ही सगळ्यांशी बोलू, पण निश्चित त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची आमची युती व्हावी अशा मताचे आम्ही आहोत. दादांचे काय फार संख्या कमी आहे, दादांच्या नगरसेवकांची, काही होत असेल तर आम्ही त्यांच्याशीही बोलू. राज्यभरामध्ये ज्या बैठका सुरू आहेत महायुतीच्या, त्या बैठकांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कोणीच नाही आहेत, त्यांना बैठकीला बोलवलं नाही आहे, फक्त शिवसेना आणि भाजप यांच्याच बैठका सुरू आहेत. नाही, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की शक्यतोवर आम्ही शिंदेसाहेबांना आम्ही सोबतच आहोत, पण ही आमची तर नैसर्गिक युतीच आहे. आम्ही एकाच मताचे, एकाच विचाराचे त्या ठिकाणी आहोत. अजितदादांबद्दलही त्यांनी सांगितलं की पुणे, चिंचवड या ठिकाणी आमची त्यांच्यासोबतच लढत आहे. आम्ही आणि शिंदेसाहेब एकत्र आहोत. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये की आम्ही आणि दादासुद्धा सोबत आहोत, हे आपण दाखवतात आपल्या चॅनलवर. काही ठिकाणी ते आणि आम्ही सोबत आहोत, पण काही झालं तरी या ठिकाणी विरोधी पक्षाला आता संधी द्यायची नाही, हे निश्चित आहे. आणि लोकांची, मतदारांची ती मानसिकता आहे की उबाठा असेल, काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांचे काय यांचं काहीच नाही आहे. आणि म्हणून लोक निश्चित महायुतीच्या बाजूनेच कौल देतील. कोणी आलं, काही झालं तरी महायुतीच हा निर्धार आता लोकांनी पक्का केलेला आहे. भाऊ, नगर परिषद निवडणुकीमध्ये एकमेकांवर जोरदार भाषणं झाली, टीका झाल्या, आता म्हणणं जुळतील का महापालिकेत वाटते का? निश्चित जुळलेलीच आहे. आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की जिथे मैत्रीपूर्ण असेल तिथे मैत्रीपूर्ण करू, आम्ही आधीच सांगितलेलं होतं. आणि म्हणून आता ज्या ठिकाणी पुन्हा मी सांगेल की ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आम्ही करणारच आहोत. थोडेफार जागा कमी अधिक असतील त्या संदर्भामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत, मोठे नेते आहेत, ते या संदर्भात निर्णय करतील. एक सविस्तर बातमी त्याआधी पाहूयात. अजित पवार यांच्या खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील यावेळी उपस्थित होते. गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी ते पोहोचले होते. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर चर्चा झाल्याचं समजतंय. महापालिका निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथं युती करा, अमित शहा यांनी याबाबत आपली भूमिका मांडल्याचं सूत्रधारांनी सांगितलंय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला या संदर्भात अधिक माहिती देतील. प्रशांत, या बैठकी संदर्भातल्या काय घडामोडीची अपडेट आहे? अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचे जे खासदार आहेत राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल आणि लोकसभेमधले खासदार सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांनी आज अमित शहा यांची संसद भवनाच्या परिसरात असलेल्या कार्यालयात भेट घेतलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सोबतच शक्य असेल तिथे NCP आणि भारतीय जनता पक्षांनी एकत्रितपणे युती करावी, महायुतीतल्या घटक पक्षांनी एकत्र येऊन युती करावी आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथे युती करा, अशा प्रकारचे स्पष्ट दिशानिर्देश अमित शहा यांनी दोन्हीही या नेत्यांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडीवर अत्यंत महत्त्वाचं आहे की अमित शहांची जी भूमिका आहे ती महायुतीच्या सोबतची भूमिका आहे. त्यामुळे आता राज्यात काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. जी, धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नाईट क्लबचा आरोपी लुथरा ब्रदर्सला थायलंडमधून दिल्लीत आणणार. दिल्ली कोर्टात हजर केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर गोव्याला नेणार. आज संसदेमध्ये सादर करण्यात येणार मनरेगाचं नाव बदलणारं विधेयक. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान लोकसभेमध्ये सादर करणार विधेयक. मनरेगा योजनेची जागा घेणार विकसित भारत जी रामजी. राजधानी दिल्लीत वाढलं प्रदूषणाचं संकट. AQI पोहोचला 400 वर. दिल्लीत 5वी पर्यंतच्या ऑनलाईन क्लासेसला निर्णय.
प्रदूषणामुळे अनेक विमानसेवांवरही परिणाम. काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 3 अतिरेक्यांना घेरलं. चकमकी दरम्यान एक कमांडो शहीद. फुटबॉलचा जादूगार मेस्सी करणार जामनगरमधील वनताराची सफर. अनंत अंबानींच्या विशेष उपस्थितीत मेस्सीसाठी खास आयोजन.